हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. माझा आवाज येतोय का तुमच्यापर्यंत? माझा आवाज तुमच्यापर्यंत पोचतोय का? हॅलो. ओके. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, काल आपण प्रॅक्टिस सेट 4.3 यामधले 5 प्रॉब्लेम्स पाहिले होते. तर या प्रॅक्टिस सेट 4.3 मधला हा 5वा प्रॉब्लेम आहे. हा आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला होता. तर तो ज्यांनी पाहिला नसेल त्यांच्यासाठी परत एकदा थोडक्यामध्ये हे रिपीट करतो आहे मी. बघा. श्री शांतीलाल हॅज परचेस्ड 150 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹120. कंपनी हॅज पेड डिव्हिडंड ॲट 7%. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन हिज इन्व्हेस्टमेंट. तर श्री शांतीलाल यांनी 150 शेअर्स खरेदी केलेत आणि या शेअरची फेस व्हॅल्यू ₹100 आहे. म्हणजे त्या शेअर्सवर ₹100 अशी प्रिंट केलेली आहे. ओके. परंतु मार्केटमध्ये त्या शेअरची व्हॅल्यू ही जास्त आहे, ₹120 आहे. तर मग असे शेअर्स शांतीलाल यांनी खरेदी केलेले आहेत. नंतर कंपनीनं त्यावर 7% डिव्हिडंड जाहीर केला. 7% डिव्हिडंड जाहीर केला याचा अर्थ असा की ₹100 जर त्याची फेस व्हॅल्यू असेल तर त्यावर ₹7 हा डिव्हिडंड मिळेल. म्हणजे जी काही फेस व्हॅल्यू असेल त्या फेस व्हॅल्यूचे 7% डिव्हिडंड मिळेल. आता या ठिकाणी फेस व्हॅल्यू ₹100 आहे, त्यामुळं 7% डिव्हिडंड याचा अर्थ ₹7 असा होतो. परंतु जर फेस व्हॅल्यू 100पेक्षा वेगळी असेल, समजा ₹50 आहे, तर मग अशा वेळेस डिव्हिडंड 7% आहे याचा अर्थ ₹7 डिव्हिडंड होत नाही. तर मग काय करावं लागेल आपल्याला? तर त्या ₹50चे 7% काढावे लागतील आणि ती जी रक्कम येईल तो डिव्हिडंड असेल. लक्षात आलं? सो इन सोल्युशन वी राईट फेस व्हॅल्यू ₹100, मार्केट व्हॅल्यू 120, नंबर ऑफ शेअर्स 150, डिव्हिडंड 7%. ही दिलेली माहिती थोडक्यामध्ये इथं लिहून ठेवायची. त्यानंतर डिव्हिडंड पर शेअर, एका शेअरवर किती डिव्हिडंड मिळतो ते आपण काढून घेऊ. तर तो कसा दिलेला आहे? 7% ऑफ फेस व्हॅल्यू. जी काही फेस व्हॅल्यू असेल त्याची 7% डिव्हिडंड आहे. 7% मीन्स 7/100. ऑफ मीन्स प्रोडक्ट मल्टिप्लिकेशन and face value is given ₹100. So 100 gets cancelled, ₹7. तर एका शेअरवर ₹7 एवढा डिव्हिडंड मिळतो. ओके. मग आता याच्यावरून परताव्याचा दर आपल्याला काढायचा आहे, रेट ऑफ रिटर्न. तर रेट ऑफ रिटर्न हा एका शेअरवर पण काढता येतो किंवा जेवढे सगळे शेअर्स खरेदी केले असतील त्याच्यावर सुद्धा काढता येतो. तर नंबर ऑफ शेअर्स रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी महत्त्वाचा नाही आहे. म्हणजे तुम्ही एका शेअरवर काढा किंवा 150 शेअर्सवर काढा, रेट ऑफ रिटर्न तुम्हाला सेम मिळणार आहे. म्हणून आपण इथं काय केलं आहे की एकाच शेअरवरचा रेट ऑफ रिटर्न काढला, तोच सगळ्यावरचा असेल. म्हणून त्यासाठी आपण फॉर्म्युला लिहिला आहे, रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड पर शेअर अपॉन MV. आता लक्षात घ्या, रेट ऑफ रिटर्नसाठी फॉर्म्युल्यामध्ये काय दिलेलं आहे खाली? तर सम इन्व्हेस्टेड असं दिलेलं आहे. बरोबर. ती टोटल शेअरसाठी आहे सम इन्व्हेस्टेड. परंतु एका शेअरची मार्केट व्हॅल्यू जी असेल तीच म्हणजे सम इन्व्हेस्टेड असेल ना एका शेअरसाठी. म्हणून आपण सम इन्व्हेस्टेडच्या ऐवजी इथं काय लिहिलं आहे? मार्केट व्हॅल्यू असं लिहिलेलं आहे, कारण एकाच शेअरवरचा डिव्हिडंड आहे. ओके. मग एका शेअरवरचा डिव्हिडंड किती आहे? ₹7. मग हा ₹7 किती रुपये गुंतवल्यावर मिळालेला आहे? तर ₹120 गुंतवल्यावर मिळालेला आहे. जरी त्याची किंमत 100 असली
तरी तरी त्यासाठी 120 रुपये गुंतवण्यात आले होते. ओके, म्हणून हे 7/120 इंटू 100. तर हे कॅल्क्युलेशन कर, तर हे अंदाजे 5.83 असं मिळालं. म्हणजे परताव्याचा दर काय आहे? 5.83. याला म्हणायचं ROR, दॅट इज रेट ऑफ रिटर्न. ओके, या प्रॅक्टिस सेटमधला आणखीन एक प्रॉब्लेम राहिलेला आहे, तो आपण घेऊ आणि त्याच्यानंतर काही एक्स्ट्रा प्रॉब्लेम्स घेऊयात जे की पुस्तकाबाहेरचे आहेत परंतु याच्यावरच आधारित आहेत. If the face value of both the shares is the same, then which investment out of the following is more profitable? Question mark. Company A dividend declared %. Market value of one share is ₹80. Next, company B dividend 20%, market value ₹120. प्रॉब्लेम लिहून घ्या. या ठिकाणी आपल्याला तुलना करायची आहे. तर ही तुलना करण्यासाठी आपल्याला काही गोष्टीचा विचार करावा लागेल की डिव्हिडंड किती जाहीर केलेला आहे, फेस व्हॅल्यू किती आहे, मार्केट व्हॅल्यू किती आहे, याचा विचार करावा लागेल. आता इथं आपल्याला काय सांगितलं आहे बघा की दोन कंपन्या आहेत ए आणि बी, दोघांच्याही शेअरची फेस व्हॅल्यू सेम आहे. किती आहे ते दिलेलं नाही परंतु सेम आहे. मग ती सेम किती असू शकते? म्हणजे जर फेस व्हॅल्यू दोघांची सेम असेल ना तर आपल्याला तुलना करायला सोपं जाणार आहे. तर ते आपण गृहीत धरू शकतो. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे बघा, फेस व्हॅल्यू सेम आहे परंतु मार्केट व्हॅल्यू वेगवेगळी आहे. तर या कंपनी एची मार्केट व्हॅल्यू ₹80 आहे तर बीची ₹120 आहे. म्हणजे आपण फेस व्हॅल्यू समजा ₹100 गृहीत धरली. ही फेस व्हॅल्यू आपण गृहीत धरली. तर
आता आपल्याला असं वाटतं की बाबा इथं डिव्हिडंड 16% आहे आणि इथं 20% आहे. झालं, मग यांनी जास्त डिव्हिडंड जाहीर केलेला आहे म्हणजे निश्चितपणे इथंच फायदा जास्त असेल असं आपल्याला वाटण्याची शक्यता आहे. परंतु तसं नाही आहे. नुसता डिव्हिडंडचा दर जास्त आहे म्हणून त्या कंपनीमधली गुंतवणूक प्रॉफिटेबल आहे असं नसतं. तर त्यासाठी तुम्ही किती गुंतवणूक केली आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण गुंतवणुकीवर फायदा हा पण पाहायला पाहिजे ना. समजा आता बघा, ए आणि बी या दोन व्यक्ती आहेत. ए या व्यक्तीनं 1,00,000 रुपये गुंतवले आणि बी या व्यक्तीनं 10,000 रुपये गुंतवले आणि या व्यक्तीनं ह्या 1,00,000वर 1,000 रुपये प्रॉफिट कमावला. तर या बी व्यक्तीनं त्याच्यावर 900 रुपये प्रॉफिट कमावला. आता तुम्हाला विचारलं की कुणाला फायदा जास्त झाला, तर असं नाही समजायचं की इथं प्रॉफिट 1,000 रुपये आहे आणि इथं 900 रुपये आहे म्हणजे क्लिअर कट याला जास्त फायदा झालेला आहे, असं नाही आहे. का नाही? कारण त्यांनी गुंतवणूक किती केलेली आहे हे पण आपल्याला विचारात घ्यावं लागेल. म्हणजेच त्यासाठी आपल्याला पर्सेंटेज प्रॉफिट काढावा लागतो. मग पर्सेंटेज प्रॉफिट दोन्हीचा काढायचा आणि त्याच्यावरून आपण ठरवतो की कोणाला जास्त फायदा झाला आहे. सेम या ठिकाणी आहे. कुठल्या कंपनीमध्ये गुंतवणूक फायदेशीर आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला रेट ऑफ रिटर्न काढावं लागेल. जसं या ठिकाणी पर्सेंटेज प्रॉफिट आहे तसं या ठिकाणी आपल्याला रेट ऑफ रिटर्न काढावं लागेल आणि तो ज्याचा जास्त येईल त्यामधली गुंतवणूक ही फायदेशीर असणार आहे. सोल्युशन: लेट फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर इज ₹100. तर आपण पहिल्यांदा कंपनी ए मध्ये रेट ऑफ रिटर्न किती मिळतो हे काढून घेऊ. फॉर कंपनी ए फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹100, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹80, डिव्हिडंड रेट इज इक्वल टू 16%. रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी काय फॉर्म्युला आहे तर बघा, रेट ऑफ रिटर्न आपण समजा एका शेअरसाठी काढूयात. तर मग फॉर्म्युला आपल्याला असा लिहिता येईल: रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड पर शेअर अपॉन मार्केट व्हॅल्यू इंटू 100. मग रेट ऑफ रिटर्न काढण्यासाठी तुम्हाला एका शेअरवरचा डिव्हिडंड काढला पाहिजे आणि मार्केट व्हॅल्यू पाहिजे. तर मार्केट व्हॅल्यू तर दिलेलीच आहे परंतु एका शेअरवरचा डिव्हिडंड आपल्याला माहीत नाही आहे, तर तो आपण काढून घेऊ. तर तो कसा काढणार? या ठिकाणी डिव्हिडंड 16% आहे म्हणजे फेस व्हॅल्यूचे 16%. देअरफॉर डिव्हिडंड पर शेअर इज इक्वल टू 16% ऑफ FV. कारण डिव्हिडंड हा कशावर मिळत असतो? फेस व्हॅल्यूवर मिळत असतो. 16% मीन्स 16/100. फेस व्हॅल्यू इज 100, दॅट इज 16. तर 16 रुपये हा एका शेअरवरचा डिव्हिडंड आहे. देअरफॉर रेट ऑफ रिटर्न दॅट इज ROR इज इक्वल टू डिव्हिडंड per share upon sum invested for one share, that is market value, into 100. Here dividend per share is ₹16, market value is 80 into 100. तर हे कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे. 100/5 दॅट इज 20. म्हणजे ए कंपनीमध्ये परताव्याचा दर आहे 20%. देअरफॉर
rate of return in company A is 20%. Now for company B, आता या कंपनीसाठी आपण ही माहिती थोडक्यामध्ये लिहून घेऊ. फेस व्हॅल्यू 100 रुपीज, मार्केट व्हॅल्यू इज रुपीज 120 and dividend is equal to 20%. Therefore dividend per share is equal to 20% of FV, that is 20 upon 100 into face value किती आहे 100 is equal to ₹20. म्हणजे एका शेअरवर 20 रुपये डिव्हिडंड मिळतो. देअरफॉर रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड पर शेअर किती आहे 20 रुपये. तर हा 20 रुपये डिव्हिडंड किती रुपये गुंतवल्यावर मिळालेला आहे, तर मार्केट व्हॅल्यू, तर मार्केट व्हॅल्यू 120 आहे. म्हणजे ए कंपनीमध्ये 80 रुपये गुंतवल्यावर 16 रुपये मिळतात, तर बी कंपनीमध्ये 120 रुपये गुंतवल्यावर 20 रुपये मिळतात. तर हे आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. तर अंदाजे पूर्ण भाग जात नाही, 16.66 किंवा त्याला एक पुढचा अंक वाढवून 16.67 असं ॲप्रॉक्सिमेटली तुम्ही काढू शकता. पर्सेंट म्हणजे ए कंपनीमध्ये रेट ऑफ रिटर्न किती आहे 20% आणि इकडे किती आहे 16.6. म्हणजे कंपनी ए मध्ये गुंतवणूक करणं हे जास्त फायदेशीर आहे. देअरफॉर इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए is more profitable. Write down. आता अशाच प्रकारचा एक प्रॉब्लेम मी तुम्हाला इथं सोडवण्यासाठी देतो, तुम्ही तो ट्राय करा. तर इथं तुम्ही 7 नंबर टाका आणि तिथं काहीतरी वेगळी अशी खूण करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते आउट ऑफ बुक आहे. तर प्रॉब्लेम सेम आहे. इफ द फेस व्हॅल्यू ऑफ बोथ द शेअर्स इज सेम, देन विच इन्व्हेस्टमेंट आउट ऑफ द फॉलोइंग इज मोर प्रॉफिटेबल. In company A, dividend is 7.5% and market value is 150. And in company B, dividend is 18% and market value is ₹90.
हां, हे ट्राय करा. प्रश्नात दिलेली माहिती थोडक्यामध्ये सोल्युशनमध्ये लिहित चला. इथं पण तुम्ही फेस व्हॅल्यू 100 रुपीज गृहीत धरा. Let face value of the share is rupees 100. For company A, face value rupees 100, market value is 150. And dividend rate is given 7.5%. So dividend per share, एका शेअरवर किती डिव्हिडंड मिळेल? तर 7.5% of face value, that is 7.5 upon 100 into face value is also 100. So dividend per share is 7.5. Therefore rate of return 7.5. तर हा डिव्हिडंड किती रुपये गुंतवल्यावर मिळालेला आहे? म्हणजे मार्केट व्हॅल्यू गुंतवल्यावर मिळालेला आहे. ओके, तर मार्केट व्हॅल्यू आहे 150. तर हे 0 आणि हे 0 आपण कॅन्सल करू. या 10 ने याला गुणल्यानंतर हे होईल 5%. So rate of return in company A is 5%. Now for company B, market value is given rupees 90, dividend rate is 18%. So dividend per share is equal to 18% of FV, that is 18 upon 100 into 90. Sorry, face value 90 नाही आहे, 100 आहे. So 100 gets cancelled, rupees 18. तर 18 रुपये हा काय उत्तर तुम्ही काढलेलं आहे? इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी और ए. ठीक आहे, बघूयात आपण काय उत्तर येते ते.
So rate of return is equal to dividend per share, that is 18 upon market value is 90 into 100. Therefore, investment in company B is more profitable. कारण या ठिकाणी 20% परतावा आहे, तर या ठिकाणी फक्त 5% परतावा आहे. So investment in company B is more profitable. Next, a dividend of 12% was declared on a share of face value rupees 50 at a certain price rate of return is 7.5%. Find MV, that is market value, of the share full stop on investing rupees 10,000, how many shares would a person get? Question mark. तर इथं आपल्याला दोन प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्न अगोदर व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा. हे बघा, एका शेअरची फेस व्हॅल्यू 50 रुपये आहे. ओके, आणि त्या 50 रुपये फेस व्हॅल्यूवर 12% डिव्हिडंड हा जाहीर झालेला आहे ॲट ए सर्टन प्राईस. म्हणजे त्याची मार्केट व्हॅल्यू काय असताना ती माहीत नाही आपल्याला, ती काढायची आहे. तर त्यावेळेस रेट ऑफ रिटर्न हा 7.5% होता. तर मग मार्केट व्हॅल्यू किती असली पाहिजे? आणि दुसरा प्रश्न विचारला आहे की 10,000 रुपये गुंतवल्यावर असे किती शेअर्स
एखाद्या व्यक्तीला मिळू शकतील. तर पहिल्यांदा हे लक्षात घ्या की रेट ऑफ रिटर्न दिलाय ना, मग त्याचा तुम्ही फॉर्म्युला लिहा. काय फॉर्म्युला आहे एका शेअरसाठी? तर रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू डिव्हिडंड पर शेअर, ओके, अपॉन MV, दॅट इज सम इन्व्हेस्टेड फॉर 1 शेअर इंटू 100. तर या 3 पैकी कुठल्याही 2 किमती दिल्या की तुम्हाला तिसरी किंमत काढता येते. मग इथं तुम्हाला काय काय दिले बघा, रेट ऑफ रिटर्न दिलाय, ही व्हॅल्यू दिली आहे. त्यानंतर तुम्हाला आता या ठिकाणी आपल्याला डिव्हिडंड पर शेअर दिलाय का? दिलेला नाही आहे. तर तो किती दिलेला आहे? 7.5% दिलाय. मग अगोदर आपण काढून घेऊ की एका शेअरवर डिव्हिडंड किती मिळतो हे काढून घेऊ आणि मग त्याच्यावरून तुम्हाला MV काढता येईल. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आता काय काढून घ्यायचं आहे? डिव्हिडंड पर शेअर काढून घ्यायचं आहे. ओके, तर सुरुवातीला आपण इथं दिलेली सगळी माहिती थोडक्यामध्ये लिहून घेऊ. डिव्हिडंड इज इक्वल टू 12%, फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹50, रेट ऑफ रिटर्न दॅट इज ROR 7.5%, and market value is asked, that is question marks. Also we are asked number of shares. Now रेट ऑफ रिटर्नच ठेवलेला आहे. तर इथं डिव्हिडंड दिलेला आहे. डिव्हिडंड किती दिलेला आहे आपल्याला? 12% दिलेला आहे. मग तो आपण काय करू, इथं 12% ऑफ FV असं घेऊयात, दॅट इज 12 अपॉन 100 इंटू 50. 12% डिव्हिडंड दिलाय ना, तर तो फेस व्हॅल्यू आहे. ओके, तर 50 × 50, 50 दोन्ही 100, 6. तर डिव्हिडंड पर शेअर किती मिळाला? ₹6. देअरफॉर तर डिव्हिडंड पर शेअर ठेवायचं 6. मार्केट व्हॅल्यू किती आहे ती आपल्याला काढायची आहे. तर रेट ऑफ रिटर्न किती दिलेला आहे? 7.5%. तर तो इथं ठेवा, 7.5 इंटू 100. तर हे MV इकडे घ्या आणि 7.5 इकडे घ्या. देअरफॉर MV इज इक्वल टू 6 अपॉन 7.5 इंटू 100. तर आता एक कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. हा पॉईंट एक जर पुढे सरकवा म्हणजे ते एक 0 वाढवा. Therefore MV is equal to 6 into 1000 upon 75. तर इथं तुम्ही याला गुणाकार करून घ्या, 6000 upon 75. तर कितीचा भाग बसला? 80चा भाग बसला. सो मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹80. ओके, आता याच्यानंतर आपल्याला नंबर ऑफ शेअर्स काढायचा आहे. मग नंबर ऑफ शेअर्स काढण्यासाठी आपल्याला तो फॉर्म्युला यूज करावा लागेल सम इन्व्हेस्टेडचा. सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. तर इथे किती असेल? काढून घ्या. Sum invested is equal to number of shares into market value. घ्या, बघा किती येतं उत्तर. करेक्ट.
So sum invested is 10,000, number of shares as it is into market value. तर मार्केट व्हॅल्यू किती किती काढलेली आपण 80. सो नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 10,000 अपॉन 80. तर याला तुम्ही भाग घाला 125. तर तुम्हाला होमवर्कसाठी एक प्रॉब्लेम लिहून घ्या. Mohanlal invested rupees 16,200 to buy shares of FV rupees 50 at a discount of 10%. How many shares he could buy? Question mark. After some time, he sold all the shares when MV was, that is market value, was at a premium rupees 6. What was his profit? तर हे घरी ट्राय करा. तर या व्हिडिओमध्ये इतकंच. राहिलेला भाग आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ओके, थँक्यू.